कळवणमध्ये शिक्षकाच्या पत्नीला जाळून संशयास्पद मृत्यू. अनैतिक संबंध आणि पैशांच्या हौसापोटी सासरच्यांकडून विवाहतेचा अंत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ माजली आहे. येथे एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा अत्यंत संशयास्पदरित्या जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या मागणीसाठी होत असलेल्या छळाला कंटाळून ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येतोय. सविस्तर वृत्त असं की पूजा सुरेश शिंदे वर्ष 35, माहेरची पूजा भालचंद्र आहे, राहणार समर्थनगर कळवण असे मृत विवाहतेचं नाव आहे. पूजा यांचा विवाह 2013 मध्ये शिर्डी येथील रहिवासी आणि व्यवसायाने शिक्षक असलेल्या सुरेश शिंदे यांच्याशी झाला होता. संसाराच्या सुरुवातीच्या काळात या दाम्पत्याला अंश नावाचा मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली. मात्र काही कालावधीनंतर पती सूरजने पैशांसाठी पूजाचा छळ करण्यास सुरुवात केली. नवीन फ्लॅट आणि 4चाकी गाडी खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत या कारणावरून सूरज पूजाला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. मुलीचा संसार टिकावा म्हणून पूजाच्या माहेरच्या लोकांनी वेळोवेळी आर्थिक मदतही केली होती, परंतु सूरजची हाव संपली नाही आणि त्याचा त्रास सुरूच राहिला. दरम्यानच्या काळात पती सूरजचे नाशिकमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं पूजाला लक्षात आलं. त्याबद्दल पूजाने त्याला जाब विचारलं असता आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी माहिती समोर आली आहे. ही कौटुंबिक कलहाची परिस्थिती चिघळत असतानाच 30 जानेवारी रोजी पहाटे 2:30 वाजेच्या दरम्यान कळवण येथील राहत्या घरी पूजा जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या. शेजारी राहणारे नागरिक अमोल गोयकर यांनी तात्काळ पूजाच्या पालकांना या घटनेची कल्पना दिली. गंभीररित्या भाजलेल्या पूजा यांना उपचारासाठी प्रथम नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलवण्यात आलं. दुर्दैवाने आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता उपचारादरम्यान पूजा यांची प्राणज्योत मावळली. या दुर्दैवी घटनेनंतर पूजाचा भाऊ तुषार भालचंद्र आहे, राहणार अभोणा, यांनी कळवण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे कळवण पोलिसांनी पती सुरेश शिंदेला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.